हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इथे माझ्या हातात का आहे म्हणत असाल तुम्ही, तर मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की पपई चिरली होती, तर त्यातलीच थोडा एक भाग राहिला होता, म्हणजेच एक तुकडा राहिला होता. ते कोणी खात पण नव्हतं. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की मी जेव्हा जेवायला बसते तर तेव्हा मला काहीतरी गोड असावं वाटतं जेवायला थोडं तरी. त्यामुळे म्हणलं चला आज त्याची दूध खीरच बनवू. म्हणजे आपण जसा गाजराचा हलवा करतो ना, तर सेम तशीच सिस्टीम आहे. फक्त हे ना जर थोडंसं मी पातळ करणार आहे. तसं तर मला घट्टच बनवायचं होतं, पण म्हणलं आता कुठं वड्यांपिढ्या त्याच्या पाडत बसू. याच्या वड्या पण खूप छान होतात, पण म्हणलं आता कुठं मला टाईम नव्हता एवढा, कारण बराच उशीर झाला होता दुपारच्या जेवणाचा. त्यामुळे मी फक्त दूध आणि साखर कालवली आणि तसंच जेवणाला घेतली होती मी. वड्या पण छान होतात. कधीतरी पपई नेक्स्ट टाईमला जेव्हा आणेल ना, तर तेव्हा मी दाखवेल तुम्हाला वड्या कशा बनवतात. तर इथे बघा मी मिक्सरमधून मस्तपैकी काढून घेतलं आहे जी आपली पपई होती ती, आणि थोडंसं पातेल्यामध्ये तूप टाकलं आणि नंतर त्यामध्ये जे मी काढून घेतलं होतं पपईचं मिक्सरमधलं, तर ते टाकलं, मस्तपैकी हलवून घेतलं आणि नंतर मग त्याच भांड्यामध्ये थोडंसं दूध ओतलं आणि त्यामध्ये दूध टाकलं. पपईच्या गिरवीलाच म्हणलं तरी चालतं आहे, पपईची जी गिरवी करून घेतली होती त्याची, आणि दूध टाकून हलवलं. 1-2 मिनटासाठी हलवलं आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि साखर टाकून घेतली. बस झाला आपला जो पपईचा हलवा होता तो. तर हा थोड्या वेळानं ना इतकं पातळ केलं ना मी, एक अर्ध्या तासानं ना एवढं घट्ट झालं होतं ना, जसे की त्याच्या वड्या पण झाल्या असत्या, पण मी केल्या नाहीत वड्या. तर मी 1 वाटी खाल्ली आणि राहिलेलं आमच्या माण्यानंच खाऊन टाकलं, कारण त्यालाच खूप आवडलं होतं. बाकी वाताड असल्यामुळं काकू तर काही खात नाहीत, त्यांचं अंग दुखतं त्यामुळे. आणि समूला पण नाही आवडलं, कारण समूनं तर पपई पण नव्हती खाल्ली काल, त्यामुळे ती दूध खीर पण नाही खाल्ली. चला मी आणि आता संध्याकाळचा टाईम झाला आहे, 6:30 वाजले. आता 6:30 वाजले संध्याकाळच्या. मी आज दिवसभरामध्ये फक्त म्हणजे 2-3 ब्लाऊज कट केले आणि 1 का 2 ब्लाऊज शिवलेत फक्त. म्हणजे एकच शिवले, कारण ते ब्लाऊज थोडा मोठ्या साईजचा होता, त्यामुळे शिवायला उशीर लागतो. मोठ्या साईजचा ब्लाऊज म्हणला ना, त्याला एकदम बारीक बारीक तुकडे जोडावे लागतात सारखंच. तर आता समूनं चहा आणलाय, तर हे बघा चहा आणून ठेवलाय समूनं. तर आता चहा घ्यायचा आहे, कारण चहाचा टाईम झाला, बराच उशीर झालाय. चहाला लवकर असतो चहा, पण आज उशीर झाला चहाला. तर आज समूची फरमाईश आहे की समोसे बनवायचे. 2 दिवस झालं मागं लागली ती समोसे बनवायचे, पण बटाटे संपले होते, तर काल बाजारातून आणले, त्यामुळे आता बनवायचे समोसे. तर चला मग गव्हाचं पीठ आणि थोडासा त्यात गरा, कारण गऱ्यानं ना थोडा कडकपणा येतो, त्यामुळे गव्हाच्या पिठाचे नुसते बनवले तरी चालतात, पण थोडासा नरम होते ते, त्यामुळे थोडासा गरा मिक्स करायचा त्यामध्ये. तर चला मग आता बनवू. आमच्या समोरची फरमाईश आहे तर पूर्ण करावी लागेल. हातातलं काम सोडून माझ्या एवढ्या वेळामध्ये 1 ब्लाऊज झाला असतं, पण असो जाऊ द्या आता, त्यांना तरी आपलं. तरी ते बघा आता समोसे करायची तयारी आहे. समूने बटाटे वगैरे शिजवून ठेवले होते. शिवानी लातूरला असली ना, समूला काहीतरी नवीन करून खावं वाटतं, कारण तिला वाटतं दीदी किती दिवस लातूरला राहते, तिची किती आयुष्य होते तिकडं, तिला नवीन खायला पण भेटतं, फिरायला पण भेटतं, आणि मला नाही भेटत. त्यामुळे इथं तरी तिला वाटतं की काहीतरी खावं म्हणून. तर इथं मी गव्हाचं पीठ आणि गरा थोडासा होता घरामध्ये, तर तेच दोन्ही एकत्र केले आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण त्यात मिक्स केले, कारण तांदळाच्या पिठानं आणि गऱ्यानं कडकपणा येतो. गरा थोडासाच होता, त्यामुळे मी तांदळाचं पीठ मिक्स केले गव्हाच्या पिठामध्ये, कारण त्या गव्हाच्या पिठाने कसं एकतर लाल पण कलर येतो आणि नरम होते, त्यामुळे मी गरा आणि तांदळाचं पीठ मिक्स केलं होतं. तर इथे आपलं वाटण भाजीला लागणारं वाटून घेतलंय. चला आता सगळी तयारी चालली. बटाटे सोलून बारीक करून ठेवले ना, बटाटे सोलून बारीक करून ठेवले, सगळी तयारी करून ठेवले. आता फक्त फोडणी टाकायचे राहिले. चला मग आता फक्त फोडणी टाकायची राहिली की नाही. तर बटाटे सोलून बारीक करून ठेवले, सगळी तयारी पण करून ठेवली. कोथिंबीर पण बारीक केली ना, कोथिंबीर पण बारीक करून ठेवले. आता फक्त फोडणी टाकायचे. पीठ पण मळून झाले, पीठ भिजलं असेल आता, आहे की नाही. पीठ पण भिजलं असेल आता, बराच वेळ झाला पीठ मळून ठेवलं होतं. तर चला मग आता फोडणी टाकू आपण.
तर इथे बघा आमच्या समोर किती छान तयारी करून ठेवली. इथं सगळ्यात वाट्या वगैरे काढून ठेवल्या. का तर तिला माझं म्हणजे मला ती म्हणते की मम्मी तू तुझं काम कर, मी माझं काम करते. मी जोपर्यंत मशीनवर आहे तोपर्यंत समूला आवड आहे स्वयंपाकाची बऱ्यापैकी. शिवानी जेव्हा असते ना तेव्हा समू काहीच करत नाही, पण शिवानी नसली ना समू खूप काम करते, खूप म्हणजे खूप करते काम. तर तिनेच बघा किती छान तयारी करून ठेवली की म्हणजे आपल्या समोसे बनवायला, भाजी बनवायला काय काय सामान लागणार ते सगळं छोट्या छोट्या वाट्यामध्ये काढून घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये जिरे होते, आपला गरम मसाला, नंतर जिरे आणि मिरच्याचं वाटण त्या दिवशी मी पानपुरी बनवताना करून ठेवलं होतं. तर तेच वाटण भाजीला वापरलं मी. भाजीमध्ये कांदा वगैरे काही वापरला नाही, फक्त धने पावडर जे घरात धने होते तर तेच वाटून घेतले. आणि ते धने, जिरी आणि आपलं जे वाटण तयार केलं होतं सगळं तर ते टाकलं. आणि ते आपली बटाट्याची भाजी पूर्ण तयार झाली. आता इथं तिखट चटणी बनवायला चालू आहे. तर तिखट चटणीसाठी ना मी इथं मिरच्या, पुदिना आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि कोथिंबीर, पुदिना आणि शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं मिक्सरमधून. तर आपली हिरवी चटणी पण तयार झाली. आणि आता इथं लाल चटणी बनवायला चालू होतं. लाल चटणीला पण अगोदरच मी चिंच भिजवून ठेवली होती, तर ती चिंचच नंतर पाण्यामध्ये उकळून घेतली. खूप वेळ त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकला आणि जो चाट मसाला होता तो चाट मसाला आणि जे मी वाटण करून ठेवलं होतं मिरच्या आणि जिऱ्याचं भाजलेलं तर तेच थोडंसं टाकलं त्यामध्ये. आणि आपलं गोड पाणी थोडंसं पातळ झालं होतं त्यामुळे मी थोडंसं त्यात नंतर ना कॉर्नफ्लॉवर पावडर वापरलं. तर त्याचा व्हिडिओ काही घेतला नाही कारण समूह मोबाईल चार्जिंगला लावला होता, त्यामुळे तिथला व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून. तर इथं आता बघा फायनली दोन्ही चटण्या पण बनवून झाल्या आणि आता इथं समोसे बनवायला चालू आहे. नेक्स्ट टाईम एकदा समोसे बनवले होते तर तेव्हा ना हा व्हिडिओ त्यात घेतलाच नव्हता, कारण माझं जेव्हा मी काम करायला घेते ना तर माझी गडबड जास्त असते. मोबाईल शूट करत असतो सुद्धा मला टाईम म्हणजे मी थांबत नाही. शिवानी म्हणत असते की मम्मी तू खूपच गडबड करते, खूपच गडबड करते, व्हिडिओ घेत तर पण थांबत नाही. म्हणून म्हणलं की आज बनवूनच दाखव व्हिडिओमध्ये. बाकीचं जास्त काय दाखवलं नाही, सगळं थोडंच दाखवलं होतं कारण व्हिडिओ थोडासा काळपट दिसत होता, लाईट नव्हती. त्यामुळे मोबाईलच्याच बॅक कॅमेरानं चालू करून म्हणजे बॅटरी चालू करून व्हिडिओ धरला होता, म्हणून थोडा व्हिडिओ स्किप झाला आहे बराच यामधला. तर चला इथं समोसे बनवायची तयारी चालू आहे. तर बघा पहिल्यांदा कोन करून घेतला, एक चपाती लाटली, त्याचे 2 भाग केले आणि एक साईडनंच फक्त पाणी लावून त्याचा कोन तयार करून घेतला. आणि नंतर त्यामध्ये बटाटा भरून घेतला आणि बटाट्याची भाजी जी भरताना ना थोडी भाजी भरली होती, कारण जास्त एकदाच जर भरली ना तर खाली कोपऱ्यापर्यंत भाजी जात नाही. थोडीशी भाजी आधी टाकून घ्यायची म्हणजे कोपऱ्यापर्यंत जाते आणि नंतर वरून थोडी भाजी टाकून घ्यायची आणि नंतर पॅक करून घ्यायचं. आणि एक बाजू खाली आणि एक बाजू वरी असे समोसा दुमडताना तर एक साईडनं ना थोडीशी गुडी मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपला समोसा जो आहे तर व्यवस्थित चिटकला जातो. त्यामुळे तर इथे बघा किती छान समोसे झाले. ते तरी थोडेसे समोसे केले कारण मी आणि समूह आम्ही दोघीच खाणारे होतो, त्यामुळे जास्त काय केले नाही. ते जेवढे तुम्हाला पाट्यावर दिसत आहेत ना तर तेवढेच मी समोसे केले होते. तर बघा आता इथं तळायला चालू आहे आणि आता माझं तळून पण झाले. तर मिरच्या वाटलेल्या आणि बघा आता आमची रेसिपी कशी वाटली, काय वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर समजलं नसेल तर नक्की कमेंट करा. नंतर अजून व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. तर चला मग छोटासा व्हिडिओ, आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय. श्री स्वामी समर्थ.